नमस्कार विद्यार्थी मित्र. आज मी आपल्या सोबत सामाजिक समस्यांच्या अभ्यासाचे सैद्धांतिक दृष्टिकोन या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. कारण सामाजिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सैद्धांतिक दृष्टिकोन वापरले जातात आणि त्याची माहिती आपणाला असणं आवश्यक आहे. हा विषय तसा पाहिला तर अगदी सोपा आहे आणि सैद्धांतिक दृष्टिकोन म्हटल्यानंतर थोडा किचकटपणा आहे, गुंतागुंतीचा आहे. तर हा विषय अगदी सोप्या भाषेत मी आपल्यासमोर मांडणार आहे. या सैद्धांतिक दृष्टिकोनाची माहिती किंवा त्याच्याबद्दलचं विश्लेषण हे विद्यार्थ्याबरोबरच जे प्राध्यापक मित्र सामाजिक समस्यांचा अभ्यास करतात, त्याचबरोबर जे संशोधक विद्यार्थी सामाजिक समस्यांचा अभ्यास करणार आहेत, अशा सर्व विद्यार्थी प्राध्यापकांसाठी हा विषय अगदी महत्त्वाचा आहे. सामाजिक समस्या ह्या सार्वत्रिक स्वरूपाच्या असतात. मानवी जीवनापासून किंवा मानवी जीवनाच्या उदयापासून सामाजिक समस्यांचा उदय झाला असं आपण मानतो. सामाजिक समस्यांचा प्रभाव हा केवळ एका व्यक्तीवर पडत नाही, तर त्या संपूर्ण समाजावर त्याचा प्रभाव पडत असतो. आणि म्हणून याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण होणं आणि त्या संबंधातून त्यावर उपाययोजना सुचवणं हे तत्कालीन काळामध्ये असलेल्या समाजसेवक, समाजशास्त्रज्ञ, समाजाच्या अभ्यासकांचं कर्तव्य ठरतं. म्हणून सामाजिक समस्यांचा अभ्यास करणं अलीकडच्या काळामध्ये तर फार महत्त्वाचं आहे. जसा आजचा प्रश्न आहे, कारण का कोविड-19चा प्रभाव समाजावर फार मोठ्या प्रमाणात पडणार आहे आणि त्याचाही अभ्यास आपणाला एका विशिष्ट दृष्टिकोनातून करावा लागणार. समाज संरचनेच्या कार्यामधून समस्यांचा जन्म होत असतो आणि त्या समस्यांचा परिणाम समाजातील व्यक्तींच्या परस्पर संबंधावर आणि त्यांच्या कार्यावर होत असतो. म्हणून समाजशास्त्रज्ञ जे आहेत ते समाजशास्त्रज्ञ वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना सुचविण्यासाठी सैद्धांतिक दृष्टिकोनाचा वापर करीत असतात. जसं आपण पाहतो की समस्यावर वैज्ञानिक पद्धतीनं, वस्तुनिष्ठ पद्धतीनं अभ्यास करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर प्रथम आपण या दृष्टीने पाहू की सामाजिक समस्या म्हणजे थोडक्यामध्ये नेमकं काय असतं किंवा त्याचा अर्थ काय असतो. वार्स आणि फर्के या विचारवंताच्या मते सामाजिक समस्या म्हणजे सामाजिक विचलन होय आणि हे सामाजिक विचलन सामूहिक प्रयत्नाने आपण चांगलं करू शकतो किंवा ठीक करू शकतो. म्हणजे सामाजिक समस्यांचा साधा अर्थ असं सांगायचा असेल तर समाजामध्ये जे आदर्श असतात, मूल्य असतात, त्यांचं विचलन होणं म्हणजे सामाजिक समस्यांची निर्मिती होणं आहे. म्हणजेच आदर्श हे त्या ठिकाणी कमी होत असतात आणि हे आदर्श स्थिरथावर करण्यासाठी समाजामध्ये सामूहिक प्रयत्नांची गरज असते. तसं पाहिलं तर सामाजिक समस्यांना सामाजिक विकृतीतून किंवा सामाजिक विचलित व्यवहारातून निर्माण होणारी किंवा त्याचा जन्म होणारी घटना म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आणि ह्या सामाजिक समस्या मग तो साधा समाज असेल किंवा गुंतागुंतीचा समाज असेल, या दोन्ही समाजामध्ये अशा प्रकारच्या सामाजिक समस्या उदयास येत असतात. तसं पाहिलं तर अनेक विचारवंतांनी, अनेक समाजशास्त्रज्ञांनी असं पटवून दिलं, समजावून दिलं
की सामाजिक समस्या ह्या व्यक्तिनिष्ठ असतात, म्हणजे सब्जेक्टिव्ह असतात. तरी पण त्याचा अभ्यास हा वैज्ञानिक पद्धतीने करता येतो. मग वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास या ठिकाणी करता येतो असं म्हटल्यानंतर जेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो तेव्हा त्याला बेस म्हणून सैद्धांतिक दृष्टिकोनाचा आपण विचार करतो. म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारचे सैद्धांतिक दृष्टिकोन कोणते आहेत याचाही आपणाला या ठिकाणी विचार करावा लागेल. त्यामध्ये अगदी महत्त्वाचे 3 दृष्टिकोन आपण पाहणार आहोत. त्यामध्ये जो पहिला दृष्टिकोन आहे सामाजिक समस्यांच्या अभ्यासाचा सैद्धांतिक दृष्टिकोन, तो म्हणजे सामाजिक विघटनाचा दृष्टिकोन. त्यालाच कोणी सोशियल पॅथॉलॉजिकल अप्रोच असंही म्हणतं. या सामाजिक विघटनाच्या दृष्टिकोनाला पहिल्या प्रथम 1942मध्ये शिकागो संप्रदायामधले क्लिफोर्ड आणि हेनरी मॅके यांनी या दृष्टिकोनाची मांडणी सामाजिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी केली. तसंच पुढच्या काळामध्ये सदरलँड हा जो क्रिमिनॉलॉजीमधला विचारवंत आहे किंवा गुन्हा समाजशास्त्राचा फार मोठा अभ्यासक आहे, त्या अभ्यासकांनी या दृष्टिकोनाला विस्तृत स्वरूपात त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विघटन ही एक समाज वा समुदायाची अशी स्थिती असते की ज्यामध्ये सामाजिक नियंत्रण, सामाजिक व्यवस्था किंवा औपचारिक अनौपचारिक प्रतिमान जे योग्य व्यवहारास निर्देशित करीत असतात ते गळून पडलेले असतात किंवा तुटून पडलेले असतात. म्हणजेच ही सामाजिक विचलनाची जेव्हा आपण वैशिष्ट्ये किंवा अगदी महत्त्वाचे घटक पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये परस्पर संबंधाचा अभाव, सामान्य मूल्यांचा अभाव, एकात्मतेचा अभाव, अनुशासनाचा अभाव आणि भविष्यकथन करण्याची असमर्थता या घटकाचा किंवा वैशिष्ट्यांचा समावेश या सामाजिक विचलनामध्ये होत असतो. म्हणजेच याला जर सामाजिक विचलनाला अगदी सामान्य लेवलवर साध्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर वॉरेन या विचारवंताने हा एक फार मोठा समाजशास्त्रज्ञ आहे. या समाजशास्त्रज्ञाने विचलनाच्या स्थितीचा विचार केला. म्हणजे सामाजिक विचलन हे त्याची स्थिती कशी असते किंवा सामाजिक विचलन समजून घेत असताना तो समाजामध्ये सामाजिक विचलन आहे का हे समजून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी वॉरेनचा हा जो एक चौकट आहे ज्याला आपण म्हणतो पॅटर्न, फ्रेम, ती फ्रेम आपल्याला समजून घ्यावी लागते. तो म्हणतो की ज्या समाजामध्ये सर्वसंमतीचा अभाव असतो हा समाज, ज्या समाजामध्ये सामाजिक संस्थांच्या एकात्मीकरणाचा अभाव असतो आणि ज्या समाजामध्ये सामाजिक नियंत्रणाचे पर्याप्त साधनं उपलब्ध नसतात, या 3 गोष्टी त्यांनी सामाजिक विचलनाच्या स्थितीच्या निदर्शक मांडल्या. एलियट मेरियल नावाचा जो समाजशास्त्रज्ञ आहेत हे दोघंही, या दोघांनीही एका 2 शब्दामध्ये त्या ठिकाणी सामाजिक विचलनाचं विश्लेषण केलं. ते म्हणतात की ज्या समूहामध्ये व्यक्तीचे परस्पर संबंध संपुष्टात आलेले असतात, कमकुवत पडतात, गळून पडतात, जे बंध असतात, सामाजिक बंध ज्याला आपण म्हणतो, ते सामाजिक बंध किंवा सोशल बॉन्ड हा त्या ठिकाणी तुटलेला असतो, त्याला आम्ही सामाजिक विचलन असं म्हणतो. म्हणजेच शक्ती संतुलनामध्ये ज्याला आपण पॉवर इक्विलिब्रियमची कॉन्सेप्ट जे विलेफ्रे पॅरेटोनी मांडलेली होती, त्या पॉवर इक्विलिब्रियममध्ये आपण या संदर्भातून विचार करतो. त्यांनी जसं सोशियल इक्विलिब्रियम आणि पॉवर इक्विलिब्रियम ह्या 2 कॉन्सेप्ट त्या ठिकाणी मांडलेल्या होत्या विलेफ्रे पॅरेटो यांनी, त्याचा आधार घेऊन जर आपण या ठिकाणी विचार करायला लागलो तर शक्ती संतुलनामध्ये परिवर्तन झाल्यामुळं सामाजिक अव्यवस्था निर्माण होत असते आणि सामाजिक नियंत्रणाचे स्वीकृत स्वरूप
या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये काम करीत नाही. म्हणजे समाजातील ही विकृती निदर्शक व्यवस्था सामाजिक प्रमाणकांना नष्ट करत आहे. भूमिका संघर्ष व सामाजिक संघर्ष होतात आणि नैतिकतेचं पतन होत असतं. यामधूनच सामाजिक समस्यांचा जन्म होत असतो. आता अलीकडच्या काळामध्ये याचा जर आपण उदाहरणासहित विचार केला किंवा उदाहरणाच्या संदर्भातून जर विचार केला तर औद्योगिकरण असेल, शिक्षण असेल, याचा परिणाम असा झाला की ज्या पारंपरिक स्वरूपाची जी प्रमाणकं होती ती प्रमाणकं त्या ठिकाणी गळून पडायला सुरुवात झाली. त्या ठिकाणी नवीन प्रतिमान प्रमाणकांचे निर्माण होऊ लागले आणि त्यातून अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत गेल्या. त्याला जनरेशन गॅपच्या समस्यांचं जर आपण अगदी चांगलं उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहतो. त्याचबरोबर अनेक असे प्रश्न निर्माण झाले की जसे आता पत्नी कमावती पत्नी असेल, स्त्री असेल, तर त्याचे आणि पतीचे संबंध, त्याचा परिणाम घटस्फोटामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटरिंगमध्ये किंवा व्हायलन्समध्ये अनेक प्रकारच्या समस्या त्यातून उदयास आल्या. या समस्या ह्या सामाजिक विचलनातून त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. काही विचारवंतांनी असं स्पष्टपणे मांडलं की केवळ सामाजिक समस्याचा अभ्यास हा सामाजिक विचलनाच्या स्थितीमधूनच किंवा त्याच्या निदर्शनात, ज्याला आपण म्हणतो ज्या एका चौकटीमधूनच आपणाला करता येत नाही. तसं पाहिलं तर त्यांचंही बरोबर आहे, कारण हिटलर आणि स्टॅलिनच्या शासनकाळामध्ये विघटन त्या ठिकाणी नव्हतं, तरी पण त्या समाजामध्ये सामाजिक समस्या होत्या. पण जर आपण असा विचार केला की सामाजिक विघटनाचा हा दृष्टिकोन सर्व समस्यांचं विश्लेषण करीत नसला किंवा त्याला काही मर्यादा असल्या तर अनेक सामाजिक समस्या अशा आहेत की त्यांचं ते विश्लेषण त्या ठिकाणी करू शकतात. म्हणजेच जर आता या ठिकाणी आपण विचार केला तर हर्टन आणि लेस्ले या विचारवंतांनी असं स्पष्टपणे मांडलेलं आहे की ते म्हणतात की सामाजिक विघटनाचा दृष्टिकोन सामाजिक समस्यांच्या अभ्यासाला लावत असताना किंवा लागू करीत असताना काही महत्त्वाच्या घटकावर आपणाला विचार करावा लागतो. त्यामध्ये जे पहिला घटक आहे ते म्हणजे संशोधकांनी पारंपरिक प्रमाणके आणि प्रथा काय होत्या याचा विचार करावा. त्याच्याबरोबरच कोणतं परिवर्तन झालं त्यामुळं प्रमाणके आणि प्रथा अप्रभावी ठरल्या. तिसरा घटक त्यांनी त्या ठिकाणी मांडला की सामाजिक परिवर्तनाच्या दिशा काय आहे, त्याचं स्वरूप काय, आणि समाजामध्ये असंतुष्ट समूह कोणते आहेत आणि ते कोणत्या प्रकारच्या उपायाची अपेक्षा करीत असतात, आणि प्रस्तावित उपाययोजना आणि सामाजिक परिवर्तनाच्या अनुरूप त्या ठिकाणी आहेत का, आणि भविष्यात कोणते नियम स्वीकारणे योग्य होईल, या गोष्टीचा विचार करून या गोष्टीचा घटकांना समोर ठेवून जर सामाजिक विघटनाचा दृष्टिकोन सामाजिक समस्याच्या अभ्यासामध्ये उपयोगात आणला गेला तर नक्कीच वस्तुनिष्ठ स्वरूपाची मांडणी आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचे निष्कर्ष संशोधकाला मिळू शकतात. म्हणून सामाजिक विघटनाचा हा जो सैद्धांतिक दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन त्या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर दुसरा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे मूल्य संघर्षाचा दृष्टिकोन, ज्याला आपण व्हॅल्यू कॉन्फ्लिक्ट अप्रोच असं म्हणतो ऑफ सोशल प्रॉब्लेम्स. आता मूल्यसंघर्ष हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोनाचे जे प्रणेते आहेत त्या प्रणेत्यामध्ये वॉलर आहे, फुलर आहे, क्यूबर आणि हार्पर या विचारवंतांनी मूल्यसंघर्षाच्या दृष्टिकोनाला मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी असं स्पष्ट केलं की सामाजिक समस्यांच्या उदय आणि विकासामध्ये मूल्यसंघर्षाचं विशेष महत्त्व आहे. आणि वॉलरने मग त्या ठिकाणी संघटनात्मक आणि नवीन मूल्यातील संघर्षाचा त्या ठिकाणी उल्लेख केला. तो म्हणतो की संघटनात्मक मूल्य खाजगी संपत्ती आणि व्यक्तिवाद यांच्याशी संबंधित असतात
तर मानवीय मूल्य हे दुसऱ्यांच्या दुःखाचं निवारण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. मूल्य जर आपण पाहिलं तर मूल्य हे समाजाचे आदर्श असतात. अगदी सामान्य लेवलवर आपण बेसिक कॉन्सेप्टमध्ये सुद्धा मूल्यांचा विचार करीत असताना सांस्कृतिक मूल्यांचा फार अभ्यास करतो. मूल्य हे अमूर्त असतात, पण मूल्य हे समाजाचे आदर्श असतात. मूल्य हे व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवतात किंवा मूल्य व्यक्तीच्या वर्तनाचं मूल्यमापन करतात. आणि ज्या समाजामध्ये व्यक्ती राहतो त्या समाजाच्या मूल्याशी त्या व्यक्तींचे भावनात्मक नाते किंवा भावना ह्या अगदी घट्टपणे असतात. आणि समाजातील जी मूल्ये आहेत ती मूल्य विशिष्ट कार्य आणि उद्देशांना पूर्ण करण्यासाठी दिशा देत असतात. म्हणजे थोडक्यात मूल्य हे समाजाचे सामान्य स्वरूपाचे नियम असतात. इमाईल दुर्खिम नावाच्या विचारवंतांनी सुद्धा सामाजिक मूल्यांना आदर्श मानला. आणि सामाजिक मूल्य हे व्यक्तीच्या वर्तन व्यवहाराचे मूल्यमापन करीत असताना काय योग्य, काय अयोग्य, काय चांगलं, काय वाईट याचंही त्या ठिकाणी मूल्यमापन करीत असतात. आणि प्रत्येक समाजाची अपेक्षा असते की त्या समाजाच्या मूल्यानुसारच व्यक्तीने वर्तन केलं पाहिजे. दुर्खिम तर असं म्हणतो की मूल्य हे व्यक्तिबाह्य असतात, म्हणजेच व्यक्तीच्या वर्तनावर बाह्य स्वरूपात दबाव टाकण्याचं काम हे मूल्य त्या ठिकाणी करीत असतात. थिओडरसन नावाच्या समाजशास्त्रज्ञांनी मूल्यांना स्वयंभू मानलं, ॲब्सोल्यूट म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग ही मूल्य समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्यातल्या काही मूल्यांचा आपण जर विचार इथं केला तर समता, न्याय, स्वातंत्र्य, देशभक्ती, समष्टीवाद, बलिदान देणं, समायोजन करणं, सहकार्य, ही अनेक प्रकारची मूल्य, अशी काही अनेक उदाहरणं समाजामध्ये मूल्यांची आपणाला देत असतात. आता या ठिकाणी आपणाला विचार करावा लागेल की प्रत्येक समूहाची मूल्य या ठिकाणी वेगळी असतात. आणि दोन किंवा दोनापेक्षा अधिक समूहाच्या मूल्यांमध्ये जेव्हा विसंगती आढळत आहे, व्यक्तींना आपल्या भूमिका पार पाडण्यासाठी अडचण निर्माण होत असते किंवा ती मूल्य हस्तक्षेप करतात, एकमेकाच्या समूहाची मूल्य हस्तक्षेप करतात, असं जेव्हा व्यक्तींना किंवा त्या समूहातील व्यक्तींना, त्या दोन समूहातील व्यक्तींना असं वाटत असतं, तेव्हा त्या ठिकाणी मूल्यसंघर्ष निर्माण होत असतो. आता उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी जर अलीकडच्या काळातलं उदाहरण जर घेतलं तर भांडवलदार आणि कामगार. भांडवलदारांची मूल्य वेगळी आणि कामगारांची मूल्य वेगळी. दोघांच्याही भूमिका पार पाडत असताना दोघांनाही वाटत असतं की आपल्या भूमिका पार पाडत असताना या समूहाचा किंवा या समूहाचा काय होत असतो, हस्तक्षेप होत असतो आणि त्यातून मूल्यसंघर्ष निर्माण होतो. आणि मग अनेक समस्यांची निर्माण, औद्योगिक कलह निर्माण, काम बंदोलन, वेगवेगळ्या प्रकारचे बंद, हरताळ त्या ठिकाणी, ताळाबंदी करणे, अशा अनेक समस्या त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आणि आता अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागाचा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ज्याला जमीन मालक असतील आणि भूमिहीन शेतमजूर यांच्यामध्ये जे मूल्य संघर्ष झाला त्याच्यामधून वेगवेगळ्या कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. त्याचबरोबर जी जुनी पिढी आहे आणि नवीन पिढी यांच्यामध्ये मूल्य संघर्ष होत असतो, त्यातून अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. अशी अनेक समस्या निर्माण होऊन समाजामध्ये अशांती किंवा त्या अशांती त्या ठिकाणी उदयास येत असते. आता काही विचारवंतांनी जेव्हा टीका केल्या तेव्हा मूल्य संघर्षाच्या या सैद्धांतिक दृष्टिकोनाला त्यांनी म्हटलं की या विचारवंतांनी हा दृष्टिकोन अगदी अस्पष्ट स्वरूपात मांडला आहे, त्याला विस्तृत स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला नाही. पण जेव्हा आपण असा विचार करतो की कारण हा जो विस्तृत स्वरूपात नाही असं म्हटलं जातं
तेव्हा अलीकडच्या काळामध्ये आता जर भारतीय समाजाचा आपण विचार केला तर भारतीय समाजामध्ये आधुनिक काळामध्ये मूल्य, समाजाची मूल्य ही बदललेली आहेत, बदलत आहेत आणि पैसा आणि भौतिक संपत्तीवर अधिक भर या ठिकाणी आपणाला दिला जाऊ लागलेला आहे. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, भौतिक संपत्ती आहे, तो श्रीमंत आहे, चांगला आहे, त्याला आदर आहे, आदर्श आहे, त्याचा समाजामध्ये त्याला मानाचं स्थान आहे, प्रतिष्ठा आहे. या मूल्यात्मक भावनेतून मग व्यक्ती त्या ठिकाणी भ्रष्टाचार करणं, मादक द्रव्यांच्या मोठ्या प्रमाणात तस्करी करणं, वेगवेगळ्या प्रकारचे काळाबाजार करणं, लाचलुचपत घेणं, या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार होतो. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, पांढरपेशा गुन्ह्यासाठी मात्र मूल्य संघर्षाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी उपयोगी ठरत नाही. कारण अनेक मूल्य संघर्षातून जरी समस्या निर्माण होत असल्या तर एकमेव मूल्य संघर्षाचा दृष्टिकोन आहे की तो सामाजिक समस्याचा अभ्यास करण्यासाठी प्रभावी ठरतो असं नाही आहे. कारण घटस्फोटाच्या समस्येचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा काही प्रमाणामध्ये मूल्य संघर्षाचा परिणाम म्हणून घटस्फोट होण्याची समस्या किंवा घटस्फोटाच्या समस्याचा उदय झाला. पण कुटुंबातल्या सर्वच समस्या म्हणजेच कौटुंबिक समस्या या मूल्य संघर्षातूनच उदयास येतात असंही होत नाही. म्हणून याकडेही आपणाला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. पण समाजशास्त्रातल्या काही समस्या, सामाजिक समस्या आणि अर्थशास्त्रातल्या समस्या याचा अभ्यास करण्यासाठी मूल्य संघर्षाचा दृष्टिकोन या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. म्हणजे हा दृष्टिकोन एखाद्या समस्याला लागू करीत असताना हर्टन आणि लेस्ले या विचारवंतांनी त्या ठिकाणी काही घटक सांगितले की या घटकाकडे तुम्ही एक फ्रेम तयार केली पाहिजे आणि त्या फ्रेममध्ये ह्या घटकांचा विचार केल्यानंतर त्या समस्यांना तुम्ही हा दृष्टिकोन त्या लागू करू शकता. ते घटक कोणते? तर हर्टन आणि लेस्ले म्हणतात की अशी कोणती मूल्ये आहेत ज्यामध्ये संघर्ष आहे, हा पहिला घटक लक्षात ठेवला पाहिजे. त्यानंतर मूल्य संघर्षाची व्यापकता किती आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट त्या ठिकाणी हर्टन लेस्ले म्हणतात की समाजातील कोणते समूह कोणत्या संघर्षक मूल्यावर विश्वास ठेवतात आणि ते विश्वास ठेवलेले जे मूल्य आहेत ते किती शक्तिशाली आहेत. कोणते मूल्य आहेत की जे लोकशाही स्वातंत्र्यापासून समान दुसऱ्या महत्त्वपूर्ण मूल्याशी अनुकूल आहे. आणि मग प्रत्येक उपाययोजनेमध्ये कोणत्या मूल्यांना बलिदान द्यावे लागेल. या सगळ्या गोष्टीचा जर विचार करून सामाजिक समस्यांचा अभ्यास करीत असताना जर मूल्यात्मक किंवा मूल्य संघर्षाचा दृष्टिकोन जर संशोधकाला लावायचा असेल तर या गोष्टीचा त्यांनी जरूर विचार केला पाहिजे. त्यानंतर तिसरा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा दृष्टिकोन, तो म्हणजे ॲनॉमिक अप्रोच, ज्याला आपण प्रमाणक शून्य दृष्टिकोन किंवा प्रमाणक शून्यतेचा दृष्टिकोन असं आपण म्हणतो. आधुनिक काळामध्ये 1950 नंतर खऱ्या अर्थानं प्रमाणक शून्यता दृष्टिकोनाला ज्याला आपण म्हणतो की अगदी महत्त्व आलं किंवा महत्त्वाचा दृष्टिकोन म्हणून मानलं जाऊ लागलं. तरी पण ही संकल्पना पहिल्या प्रथम इमाईल दुर्खीम या विचारवंताने ली सुसाईट 1897 हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या ग्रंथांमध्ये प्रमाणक शून्यतेची संकल्पना किंवा प्रमाणिक शून्यतेबद्दलचे विचार त्या ठिकाणी मांडले. त्याच्यापूर्वीही काही विचारवंतांनी जसं लेविस कोझर असेल या विचारवंतांनी त्या ठिकाणी मांडलं की दुर्खेमनी श्रमविभाजनाचा अभ्यास करीत असताना डिव्हिजन ऑफ लेबर इन सोसायटी हा ग्रंथ लिहित असताना सुद्धा याचा विचार प्रमाणक शून्यतेचा विचार त्या ठिकाणी केलेला होता. पण अलीकडच्या काळात अमेरिकन सोशॉलॉजिस्ट ज्याला पार्सन नंतर खऱ्या अर्थानं अमेरिकेतला एक अभ्यासू आणि इंटलेक्च्युअल बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ असा विचारवंत म्हणून आपण मानतो ते म्हणजे R.K. मर्टन यांनी 1938 सोशियल स्ट्रक्चर अँड इकॉनॉमी या लेखांमध्ये
प्रमाणक शून्यतेच्या संकल्पनेला विस्तारित स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. आणि प्रमाणक शून्यता ही त्यांनी सामाजिक विचलनाशी त्या ठिकाणी त्याचा संबंध जोडला. प्रमाणक शून्यता ही अशी स्थिती असते ज्यामध्ये सामाजिक व्यवस्थेतील अनेक व्यक्ती काही सामाजिक प्रमाणकाबद्दल श्रद्धा व विश्वास गमावून बसत असतात व प्रमाणकांमध्ये कमी प्रमाणामध्ये विश्वास ठेवत असतात. यामुळं सामाजिक संरचनेवर प्रभाव पडून समाजामध्ये विघटनवादी प्रवृत्ती निर्माण होत असतात. व्यक्ती सामाजिक प्रमाणकाचे आपल्या वर्तनात पालन करीत नाहीत, त्यांना ते झुगारून देतात आणि यामुळे प्रमाणक शून्यतेची स्थिती त्या ठिकाणी निर्माण होत आहे. मर्टन हे विचार मांडत असताना तो काय करतो की प्रमाणक शून्यतेचा संबंध हा विचलनाशी जोडत असताना त्यांनी दोन गोष्टी महत्त्वाच्या मांडल्या. एक साध्य आणि साधना. आणि हे मांडत असताना तो म्हणतो की जेव्हा सांस्कृतिक उद्देशांना प्राप्त करण्यासाठी साधनांमध्ये निरंतरता राहत नाही किंवा या दोन्हीमध्ये अंतर वाढत जातं, त्यास आपण प्रमाणक शून्य असं म्हणतो. म्हणजेच प्रमाणक शून्यतेमध्ये समाजाची प्रमाणके लोप पावत असतात किंवा ते दुर्बल बनत असतात. या स्थितीमध्ये सामाजिक संरचना विघटित होत आहे. समाजामध्ये कन्फ्युजन, असुरक्षितता आणि प्रमाणकाची हळूहळू, ज्याला आपण काय म्हणतो की ग्रॅज्युअली संपुष्टात येत असतात. हळूहळू त्या ठिकाणी प्रमाणकं संपुष्टात येत असतात. मग हा विचार मांडत असताना आर.के. मर्टन यांनी साध्य आणि साधन यांच्यामध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतो की प्रत्येक समाजामध्ये किंवा प्रत्येक समाज साध्य हे निर्धारित करीत असतात किंवा ध्येय निर्धारित करीत असतात आणि ह्या ध्येयांना प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधनं किंवा योग्य स्वरूपाची साधनं ते उपलब्ध करून देतात. पण जेव्हा व्यक्ती साध्याला उपयुक्त अशा प्रकारची साधनं त्या ठिकाणी यूज करतो किंवा उपयोगात आणतो आणि साध्य संप्राप्ती करीत असतो, तेव्हा त्याला आपण अनुकूलन असं म्हणतो. पण विचलित वर्तन किंवा प्रमाणक शून्यतेच्या दृष्टिकोनातून किंवा स्थितीच्या संदर्भातून वर्तन करीत असताना आर.के. मर्टन असं म्हणतो की या साध्य आणि साधनामध्ये हा मेळ बसत नाही आणि मग त्यातून प्रमाणक शून्यता उदयास येत असते. आणि हे मांडत असताना मग त्यांनी एक फार मोठा सिद्धांत मांडला. पण आपल्याला या ठिकाणी अगदी दृष्टिकोन म्हणून समजून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अगदी थोडक्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टीवर फोकस करून त्या ठिकाणी समजून घ्यावं. म्हणजे साधन आणि साध्य यांच्यामध्ये जर मेळ बसला तर त्या ठिकाणी विचलित वर्तन येत नाही, म्हणजे आणि प्रमाणक शून्यतेची स्थिती निर्माण होत नाही. मर्टननी या ठिकाणी 4 गोष्टी सांगितल्या. या विचलित वर्तनाच्या संदर्भामध्ये विचलित वर्तनाचे प्रकार जे आहेत ते 4 सांगितले. त्याच्यामध्ये नवाचार, ज्याच्यामध्ये उद्देश हा त्या ठिकाणी योग्य असतो पण त्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी व्यक्तीला साधनं योग्य वाटत नाहीत. नवाचारामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. त्याच्यानंतर दुसरा प्रकार सांगितला कर्मकांड. मर्टन असं म्हणतो की उद्देश त्या ठिकाणी कोणता आहे किंवा उद्देश काय आहे याची माहिती नसते, पण साधनं मात्र योग्य असतात. आणि तिसरी गोष्ट सांगितली की जेव्हा एखादा व्यक्ती हा साधन आणि साध्य या दोन्हीपासूनही दूर जातो किंवा त्यापासून पलायन करीत असतो, त्याला पलायनवाद असं म्हटलेलं आहे. आता चौथा प्रकार मर्टननी या ठिकाणी सांगितला की व्यक्तीला असं वाटत असतं की साधन आणि साध्य हे दोन्हीही बरोबर नाहीत, या दोन्हीलाही संपुष्टात आणलं पाहिजे. या दोघांच्या विरोधामध्ये तो विद्रोह करतो, रिबेल करतो. अशा प्रकारच्या या 4 विचलित वर्तनातून प्रमाणक शून्यता येत असते आणि या 4ही वर्तनातून
त्या ठिकाणी काय होत असते, समाजामध्ये समस्या निर्माण होत असतात. आणि म्हणून मर्टन असं म्हणतो की सामाजिक समस्यांच्या संदर्भात अशा प्रकारचा प्रमाणशून्यतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करीत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की व्यक्तीचं वर्तन समाजामध्ये त्या साध्यानुसार आणि त्याचबरोबर किंवा समाजाने ठरवलेल्या साध्यानुसार योग्य साधनाच्या आधारे त्या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे, अन्यथा त्या समाजामध्ये समस्या निर्माण होत असतात. म्हणजेच दोषपूर्ण सामाजिक संघटनातूनच सामाजिक समस्या निर्माण होत आहे असं ठामपणे त्या ठिकाणी मर्टन म्हणतो. तरी या ठिकाणी आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की मर्टनचा हा प्रमाणशून्यतेचा दृष्टिकोन हा या ठिकाणी परिपूर्ण आहे असं आपण मानू शकत नाही किंवा म्हणत नाही. अनेक विचारवंतांनी त्याच्यावर टीका केल्या, त्यामुळं हा दृष्टिकोन पूर्ण आहे असं आपण मानत नाही. तरी पण प्रत्येक समाजामध्ये आधुनिक काळामध्ये विचलित व्यवहार किंवा विचलित वर्तन व्यवहार हे मोठ्या प्रमाणात होऊ लागलेले आहेत. आधुनिक काळामध्ये बदलतं प्रतिमान, बदलते दृष्टिकोन, म्हणजे जगण्याचे दृष्टिकोन, बदलते जगण्याचे दृष्टिकोन, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेन्शन्स आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून प्रमाणशून्यतेच्या स्थितीमध्ये वाढ होत चाललेली आपणाला दिसून येते. की जसं आपण पलायनवादाच्या दृष्टिकोनातून बघतो, विद्रोहाच्या बाबतीमध्ये अनेक समस्या आहेत. जसं नक्षलवादाची समस्या आहे, दहशतवादाची समस्या आहे. त्याच्यानंतर या पलायनवादामधून मद्यपानाच्या समस्या, फार मोठ्या प्रमाणात ड्रग्स ॲडिक्शनच्या समस्या असतील, अशा अनेक समस्या या प्रमाणशून्यतेमधून उदयास येऊ लागलेल्या आहेत. म्हणून आधुनिक काळामध्ये प्रमाणशून्यतेचा दृष्टिकोन हा सामाजिक समस्याचा अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वाचा दृष्टिकोन म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. एकूणच सामाजिक समस्याच्या अभ्यासाचे सैद्धांतिक दृष्टिकोन हे त्या ठिकाणी आणखी 2-4 त्या ठिकाणी उदयास आलेले आहेत किंवा ती काही जुने पण आहेत. पण त्यातले महत्त्वाचे हे 3 दृष्टिकोन मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडलं. नक्कीच आपणाला समजलं असेल, तरी समजलं नसेल तरीही त्या ठिकाणी जर आपणाला काही अडचणी असतील तर आपण माझ्या व्हॉट्सअप किंवा या लिंकच्या खाली जे आपण प्रश्न विचारू शकता ते प्रश्नाची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न नक्की करेन. तरी आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.